14 नोव्हेंबरपर्यंत महायुतीसाठी संकटाचा काळ असल्याचं पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी भाकीत वर्तवलंय। महायुती सरकारवर शनीची वक्रदृष्टी आहे असंही गौरव देशपांडे म्हणतायत। तर महायुती सरकारच्या लेखी अप्रिय घटना घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। गुढीपाडव्यापर्यंत महायुतीसाठी धोक्याचा काळ असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर क्रोधी संवत्सर काळामध्ये अप्रिय घटना वाढतील असं पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी भाकीत वर्तवलेलं आहे। मागील काही दिवसांपासून महायुती सरकारच्या काळामध्ये दुर्घटना घडताना पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी हे भाकीत वर्तवलेलं आहे। महायुती सरकारवर शनीची वक्रदृष्टी आहे आणि महायुती सरकारच्या लेखी अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर येणाऱ्या गुढीपाडव्यापर्यंत महायुतीसाठी धोक्याचा काळ असल्याचंही ते म्हणतायत आणि या सगळ्याविषयी पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्या सोबत पंचांगकर्ते आहेत, काय सांगाल? सगळं तुम्ही बघताय, वातावरण गेल्या काही दिवसातलं महाराष्ट्रात बिघडत चाललेलं आहे। सामाजिक अशांतता असेल किंवा मग बदलापूर सारखी घटना आणि परवाच शिवाजी महाराजांचा पुतळा, का घडते हे सगळं असं? सर्वप्रथम मी दर्शकांना सांगू इच्छितो की आपल्याकडे चैत्र पाडव्यापासून जी संवत्सराची सुरुवात होते ते आता सध्या क्रोधी नावाचं संवत्सर सुरू आहे। आम्ही देशपांडे पंचांगाच्या माध्यमातून या पंचांगाच्या प्रतीतच आम्ही छापलेलं असतं की क्रोधी संवत्सर आहे, त्याचा राजा मंगळ असून मंत्री शनी, म्हणजे राजा मंत्री आपल्याकडे जसे असतात तसे त्या संवत्सराची काढायची पद्धत आहे। तर राजा जेव्हा मंगळ असतो, मंत्री शनी असतो, अशासारखी परिस्थिती असताना जनता मुळात पापरत होत असते या काळामध्ये। म्हणजे अशा ज्या दुर्घटना घडतात त्याच्यामध्ये पाप बुद्धीचा जो आपण म्हणतो प्रचार कुठेतरी होत असतो किंवा पापाला खतपाणी घातलं जातं। अन्याय अत्याचार जेव्हा होतो याचाच अर्थ पापबुद्धीचा कुठेतरी जोर झालेला आहे। त्याचबरोबर 30 जून ते 14 नोव्हेंबर या काळामध्ये आता आकाशामध्ये शनी ग्रह वक्री आहे, ज्याला आपण कुठेतरी दुष्ट शक्ती कारणीभूत असते असं म्हणतो की ज्याला आपल्याकडे उत्तर नाहीये पण घटना तर घडतायत। तर अशा विपरीत घटना या शनी वक्री असण्याच्या कालावधीत विशेष करून जास्त घडतात। पापत्व जे आहे ते विशेष करून ह्या काळामध्ये वाढत असतं। नेमकं महायुती सरकार आल्यापासूनच अशा पद्धतीच्या घटना घडतायत, तर याला कोण तारू शकेल महायुती सरकारला? आणि आता आगामी विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत, त्या अनुषंगानं आता बघा, जेव्हा राजकीय तंटे सुद्धा आपण आता जे बघतोय सध्या की काही त्याला अंतच राहिलेला नाही महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी जनता जास्त त्रस्त झालेली आहे। तर ह्या सगळ्याला कारणीभूत काही वेळेला ग्रहमान सुद्धा असतं, म्हणजे ज्याला आपण कुठेतरी बुद्धिभेद कुठेतरी निर्माण करून द्यायचा आणि त्याची एक ठिणगी पडली की त्यांनी ते सगळं पेटलं जातं। तर ह्याला आळा घालण्यासाठी काही धार्मिक विधिविधान सुद्धा शास्त्रात दिलंय, त्याचा आश्रय राज्यकर्त्यांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त सन्मार्गावर धर्ममार्गावरती रत व्हावं असं आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो। म्हणजे साधारण 14 नोव्हेंबर पर्यंत हे संकट आपल्यावर आहे। बरोबर, विशेष करून 14 नोव्हेंबर पर्यंत हे एक्स्ट्रीम जाणवेल आणि गुढीपाडव्यापर्यंत हे संवत्सर क्रोधीच राहणार आहे। सरकारनं काय करणं अपेक्षित आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।